यांचा यथोचित मानसन्मान अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या माध्यमातून होत आहे। तदनंतर 7 मित्रांची ग्रुप पेझारी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेट यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे। हेलो 7 मित्रांची ग्रुप पेझारी यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे। तसेच विनंती असेल सार्थकजी म्हात्रे आपण 7 मित्रांची ग्रुप पेझारीच्या वतीने साई क्रीडा मंडळाचा सन्मान स्वीकारायचा आहे। स्वरूपजी म्हात्रे आपणास विनंती आहे साई क्रीडा मंडळाचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। प्रसाद प्रसाद एक शाल आणि शाल बुके कॉम्बॉक्स। धन्यवाद अंकुर। चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे आदर्श पाटिल, जी हां ओवर पिच गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे लॉफ किया है मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन खाली था, गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4। धन्यवाद यासीन सर, धन्यवाद डीजे। मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋषभ आपण या। दोन नाव सांगा। धर्मा लोभी आणि सहकारी। ओके। आवाज संघाचा ऋषभ हा मॅन ऑफ द मॅचच्या सन्मानाने सन्मानित होत आहे। तदनंतर व्यासपीठावर सन्माननीय धर्मा लोभी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा छोटेखानी सत्कार होईल। सन्माननीय धर्मा लोभी आणि सहकारी यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा छोटेखानी सत्कार रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल होईल। कॉम्बॉक्स। चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे हवा में कैच और एक आसान सा कैच डीप मिड विकेट की दिशा में स्लोवर वन गेंद थी, पहचानने में नाकाम रहे। एक बड़ा झटका रोशन पाटिल के रूप में। देखिए दोस्तों मैं सबसे पहले तो ये बताना चाहूँगा एमडी वॉरियर स्थल बनाम फ्रेश बेक हाउस मानी, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। फ्रेश बेक हाउस मानी इस टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और एमडी वॉरियर स्थल को यहाँ पे बल्लेबाजी के लिए दावत दी है। पहले ओवर में आदर्श पाटिल ने पहली 5 गेंदों में ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को जलता किया है। वही आदर्श पाटिल जिसने लास्ट मैच में इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर किया था। मेडन ओवर करना और वो भी इतनी प्रतिभाशाली और भव्य दिव्य टूर्नामेंट में, ये बहुत बड़ी बात। स्पेशली आदर्श पाटिल 1-2 सालों से तूफानी फॉर्म में है और वही तूफानी फॉर्म यहाँ पे उन्होंने बरकरार रखा है। फिर से एक बार स्लोवर वन गेंद, अपनी उंगलियां फेरी थी, उसी एक्शन में पेस को निकाल देना और उंगलियों को फेरते हुए बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकना, ये एक बहुत ही अच्छा स्किल और एक शानदार कला। थैंक यू भाई। मैं यहाँ पर धनंजय थोडासा वेळ घेतो। धनंजय एकच मिनिट। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय छोटम शेट यांचे कट्टर समर्थक आणि ठाकूर समाज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय धर्माजी लोभी साहेब यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय छोटम शेट यांच्या शुभ हस्ते होत आहे। धर्माजी लोभी
धन्यवाद. थँक्यू. आपण वळूया या ठिकाणी अंकुश माझ्या बरोबर. अंकुश वेलकम. MD वॉरियर्स म्हटलं गेलं तर महेंद्र शेठ दळवी यांचा संघ या ठिकाणी आहे. आणि आता आपण पाहतोय, आपण पॅव्हलियनमध्ये बसलेले आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून MD वॉरियर्स खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे आणि अंकुश स्वतः या संघाचं नेतृत्व करत आहे. अंकुश, काय म्हणाल या टुर्नामेंटबद्दल? आणि आता मात्र 2 खेळाडू आउट झालेले आहेत. हा क्रिकेटचा अलिबाग टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे हा. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची, म्हणजे ज्याची संपूर्ण भारतात चर्चा आहे, अशी ही स्पर्धा आहे. आणि गेल्या कित्येक, मला वाटते हे 5वं वर्ष आहे, 5वं सीझन आहे. आणि या 5 वर्ष सतत छोटम शेठच्या मार्फत ही स्पर्धा खेळवली जाते. खरं तर बघायला गेलं तर आपल्या अलिबागच्या क्रिकेट खेळाडूंसाठी हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यातून चांगले खेळाडू इथून तयार होतात. आणि मी गेल्या वर्षी, कुलकर्णी, तुम्हीच मला प्रश्न विचारला होता की, एक मिनटं, बॉल पडू द्या. की गेल्या वर्षी कुलकर्णी तुम्ही मला प्रश्न विचारला होता की ही स्पर्धा आणि आमदार साहेबांची स्पर्धा ह्याच्यामध्ये काय साम्य आहे. तर मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं की छोटम शेठ आणि महेंद्र शेठ हे दोघं मित्र आहेत. आणि हे मित्र जेव्हा एकत्र येतील तेव्हा हे रायगडचा कायापालट करून टाकतील. हे शब्द मी गेल्या वर्षी दिला होता. आणि मला वाटतं यावर्षी तुम्ही सर्वांनी बघितलंच असाल की जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की हे दोघं एकत्र आल्यानंतर कायापालट होईल, आणि नक्कीच तशाच पद्धतीचा कायापालट रायगड जिल्ह्यामध्ये आता झालेला आहे आणि तुम्ही बघताय. त्यामुळे ही स्पर्धेसाठी मी खरं तर छोटम शेठचे आभार मानतो की आपल्या नवीन खेळाडूंना हा चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आहे. नक्की. धन्यवाद, थँक्यू अंकुश. धनंजय. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित बोरघर येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दिनेशजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान होईल. दिनेशजी पाटील बोरघर येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे. तदनंतर आपले लाडके नेते आदरणीय छोटम शेठ यांचे स्वीय सहाय्यक आदित्यजी, आपला देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आदित्यजी मोहिते, स्वीय सहाय्यक आदरणीय छोटम शेठ यांचे, त्यांचा देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर होत आहे. कॉम्बॉक्स. धन्यवाद. तो दोस्तों, यहाँ पे दूसरा ओवर प्रगति पर अंकुश पाटिल, उसके साथ साथ सुजीत पाटिल थोड़े से चिंतित, उनके खेमे में चिंता का वातावरण, क्योंकि ऊपरी क्रम के बल्लेबाज एक के बाद एक लास्ट मैच में जिस तरह से उनके विकेट गिरते हुए दिखाई दिए थे, उसी तरह से ऊपरी क्रम के बल्लेबाज बिल्कुल नहीं चल पाए. नागेश सीद, किरण लट और रोशन पाटिल आउट होने के बाद भागेश चौलकर और अब नए आए हुए बल्लेबाज 17 नंबर की जर्सी पहने हुए हसनैन कुरैशी, इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी. देखिए दोस्तों, मैंने ये अक्सर कहा है और आपने सुना भी होगा कि हर वक्त वही बल्लेबाज आपके टीम के बल्लेबाजी नहीं कर सकते. मध्य क्रम के बल्लेबाजों को भी अपने कंधों पर ये जिम्मेदारी लेनी होगी. जोश के साथ होश का होना बेहद ज़रूरी होता है. जिम्मेदारी का एहसास होना बहुत ज़रूरी होता है और अपनी टीम को जीत दिलाने में आपका योगदान होना चाहिए. इसी माइंडसेट के साथ, इसी मानसिकता के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी. सिचुएशन थोड़ी सी नाजुक है. पहले ओवर में मात्र आए थे 4 रन और इस ओवर में एक छक्का जरूर हमें देखने को मिला. जी हाँ, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद जाएगी ऐसे पहले लगा तो था. बहुत ही खूबसूरत ये शॉट हसनैन कुरैशी ने इस 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया. ऑन ड्राइव में तब्दील तो किया था, मगर लॉन्ग ऑन के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को अपने पाले में कर दिया और इसी वजह से मात्र मिलेगा यहाँ पे 1 ही रन. भागेश चौलकर, इनके ऊपर ध्यान होगा. हालांकि ज़्यादा एक्सपीरियंस नहीं है, मगर कमाल की बल्लेबाजी कर सकते हैं. नौगांव से बिलोंग करता है ये खिलाड़ी. जी हाँ, इसमें दबाव बैकफुट पर जाकर पुल करने के प्रयास में चूक गए. गेंद बहुत देर तक हवा में थी. मिड विकेट के फील्डर को एक आसान सा कैच लपकने का मौका और एक बल्लेबाज MD वॉरियर्स का मैदान से बाहर.
टीम यहाँ पे संकट में घिर चुकी है। संकट मोचक किसी एक बल्लेबाज को बनना पड़ेगा। PR ना एमडी वॉरियर स्थल बनाम फ्रेश बेक हाउस मानी। मानी के एक बहुत ही अच्छे खिलाड़ी, बहुत ही अच्छे ऑलराउंडर और बहिरेश्वर मानी टीम के कप्तान मंगेश हमारे बगल में बैठे हैं और बहुत ही खुश होंगे अपने सारे खिलाड़ियों का खेल देखते हुए, क्योंकि उन्होंने जिस तरह से उनके खिलाड़ियों को चयन किया है, सिलेक्ट किया है, उन्होंने बहुत ही बढ़िया यहाँ पे क्रिकेट खेला है। पहले मैच में भी हमने देखा सुमित भगत जैसे बल्लेबाज आदर्श के सामने थे, मगर बेझिझक, बेखौफ और बेबाक उनकी गेंदबाजी हमें नजर आई। इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर उन्होंने किया था। जयेश सुरेकर ये भी नौगांव से बिलोंग करते हैं। आहा, ये गेंद तो देखिए कहां से आई और कहां चली गई, बिल्कुल बल्लेबाज को आता पता नहीं। शानदार ये गेंद थी। यही खासियत है जयेश सुरेकर की गेंदबाजी में, जब भी वो लय में होते हैं, क्योंकि टप्पा खाने के बाद गेम तकरीबन एक हाथ घूमती है उनकी। देखते देखते 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 12 रन। अब मात्र 12 गेंदें और बची है। इन 12 गेंदों में कम से कम 35 से 40 रन आपको जोड़ने होंगे। किसी भी हालत में 50 का आंकड़ा छूना होगा, क्योंकि इसके पहले हमने जो मैच हुआ वो देखा 79 रन चेस करने थे और वहां पे तकरीबन 68 रन चेस हुए थे, यानी 5 यासीन ओवर सर, में। लक्ष द्या MH01ER 5578 क्रमांकाची रेड कलरची कार आहे। आपल्या कारमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा निर्माण झालेला आहे। MH01ER 5578 या गाडी मालकाने, चालकाने त्वरित जाऊन आपली गाडी पार्किंगमध्ये सुरक्षित ठिकाणी लावायची आहे। तसेच या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5 च्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित मिळकतखार येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जितेंद्रजी ठोंबरे, तसेच त्यांची कन्या आमिषाजी ठोंबरे आणि त्यांचा पुत्र अक्षयजी ठोंबरे यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। कॉम्बॉक्स। जी हाँ, यहाँ पे एक सौगात आई है। नो बॉल के रूप में फ्री हिट मिलेगा, ऊपर से 1 रन अतिरिक्त मिलेगा। 2 रन कुल मिला के यहाँ पे मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा। पहले ओवर में आए थे 4 रन और दूसरे ओवर में आए थे मात्र 8 रन। कुल मिला के यहाँ पे 14 रन, क्योंकि नो बॉल का 1 रन और उसी के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्कोर बोर्ड पर 12 बता रहे हैं, मगर 14 हो चुके हैं। जी हाँ, नए गेंदबाज आर्यन खारकर। आहा, ये देखिए, और मैं आज जब से आया हूं ना, तब से याद कर रहा हूं कि आज कुछ खास दिन है। मिस्टर ISPL आर्यन खारकर का आज जन्मदिन है। जन्मदिन की ढेर सारी मुबारकबाद। आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे आर्यन खारकर। आर्यन खारकर ने अपने अलीबाग का नाम रोशन किया है। अलीबाग की पहचान पूरे महाराष्ट्र, पूरे भारत में लेके गए हैं। जी हाँ, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद करने की सजा दी है। गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6। होगा, एक छक्का सेव किया था अपने टीम के लिए। ओहो, तेज तर्रार गोली की रफ्तार, गेंद सीधा फुल टॉस थी स्टंप के ऊपर, खंबा उखाड़ दिया है और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन।
साइड लाइन का क्या ये नो है, ये देखना चाहते हैं अंपायर। ऑनफील्ड अंपायर का यहाँ पे इशारा आ चुका है। सो अब फिर से एक बार ये फैसला जाएगा सुप्रीम कोर्ट में। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अजितजी गावंड धोकोडे भाग येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून होत आहे। तसेच सन्माननीय दर्शनजी गोंधळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे। जी हाँ, थोड़ी देर के लिए आपको रुकना होगा। फैसला ज़रूर आएगा, सही फैसला आएगा। खुद जेपी पैनल के सर्वे सर्वा जय पवार, खुद जेपी इस गेंद की तहकीकात करते हुए, थोड़ा सा मुआयना करते हुए, बहुत ही गौर और फिक्र के साथ उसे देखते हुए क्या ये फेयर थी। देखिए आपके स्क्रीन पर बताया जा रहा है, यस इट्स अ नो बॉल, जीवन दान मिला। ओहो, आयुष बोकाडे बल्लेबाजी कर रहे हैं। नन्ना मुन्ना ये जादूगर 45 नंबर की जर्सी पहने हुए आज तकदीर का सहारा, किस्मत का सहारा, भाग्य मुकद्दर कुछ भी कहे, मगर आज नई जिंदगी मिली है आयुष बोकाडे को। इसके पहले बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी आयुष बोकाडे ने। जीवन दान, ऊपर से फ्री हिट, 1 रन भी यहां पे बढ़ेगा। आर्यन खारकर की अगली गेंद, ओहो, इस मरतबा परफेक्ट टो क्रशर यॉर्कर था। उस गेंद को फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा लिया। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी, मगर 1 रन लेने का फिर भी मौका मिलता हुआ। इस 1 रन के साथ 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए एमडी वॉरियर्स टॉस हारने के बाद। एमडी यासिन वॉरियर्स सर, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रशांतजी पठारे साहेब विशेषतः पनवेल येथून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते होत आहे। तसेच सन्माननीय सुहासजी झिराडकर यांचा देखील यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे। धन्यवाद। यासिन सर, फिर से एक बार यहाँ पे नो बॉल करार दिया है और हसनैन कुरैशी है स्ट्राइक एंड पर, फ्री हिट का सामना करेंगे। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, खंबा तो उखाड़ दिया था, मगर फ्री हिट होने की वजह से 1 रन लेने का मौका बाई के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। स्लोवर 1 गेंद, उंगलियां फेरी थी, पेस को निकाल दिया था और हसनैन कुरैशी जैसे बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे थे। मगर एमडी वॉरियर्स स्थल के बल्लेबाजों को कितने मौके मिले हैं। आयुष बोकाडे भी एक मरतबा आउट हुए थे, हसनैन कुरैशी भी आउट हुए थे, मगर उसके बावजूद यहाँ पे बड़े स्ट्रोक में तब्दील करने में नाकाम रहे हैं। आर्यन खारकर का ये ओवर थोड़ा सा लंबा मैराथन ओवर यहाँ पे नजर आता हुआ। जी हाँ, फिर से एक बार 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर, मगर उसे खोद कर खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। आप देख रहे हैं अलीबाग प्रीमियर लीग सीजन 5, ये दूसरी रजनी है, दूसरी रात है और तमाम क्रिकेट के दीवाने देखिए इतनी ठंड में और उसी के साथ इतनी 1 बज चुका है और शिद्दत के साथ इस मैच को देख रहे हैं। देखते देखते 3 ओवर की मेरे ख्याल से अभी भी 1 गेंद आना बाकी है। हमारे स्कोरर यहाँ पे कहते हुए कि 1 गेंद अभी भी आना बाकी है। 3 गेंदें 9 के रूप में इस ओवर में हमें देखने को मिली है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 ओवर का ये मुकाबला, हसनैन कुरैशी जैसे बल्लेबाज मैदान में है, आयुष बोकाडे जैसे बल्लेबाज मैदान में है, मगर फिर भी रनों के लिए यहाँ पे जद्दोजहद जारी है। गेंदबाजों ने खराब गेंदबाजी ज़रूर की है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम किया है। बड़े स्ट्रोक में बिल्कुल यहाँ पे बड़े स्ट्रोक खेलने का बिल्कुल मौका ही नहीं दिया। इस बीच अंतिम गेंद करने के लिए अपने बॉलिंग मार्ग पे आर्यन खारकर, बाएं हाथ के बल्लेबाज हसनैन के सामने।
आहा, तेज तर्रार गेंद फिर से एक बार हसनैन को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 25 रन मात्र स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 8.33 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। थैंक यू यासीन भाई, बहुत बहुत धन्यवाद. मैं यहाँ पर बैठा हूँ और मेरे साथ में यहाँ पर टीम, अगर मैं बात करूँ तो या ठिकाणी फ्रेश बॅक हाऊस मानीचे खेळाडू बसलेले. बाळा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि बाळा काय स्ट्रॅटेजी आहे, कारण दोन्ही संघ दिव्य बळ, एका ठिकाणी MD वॉरियर्स ऑलरेडी खूप स्ट्रॉंग संघ मानला जातो, पण या टायमाला तुमचा जो संघ आहे खूप चांगली कामगिरी करतोय, काय म्हणाल? धन्यवाद सर, कारण आमच्याकडं गोलंदाज चांगले आहेत आणि चांगले प्लेयर्स आहेत सर्व. प्रथमतः धन्यवाद देईन मी छोटम शेठ यांना, कारण त्यांनी अलिबाग प्रीमियर लीग भरवली. तसेच आमचे विवेक म्हात्रे शेठ यांना देखील धन्यवाद देईन, कारण आयोजन बघा सुंदर आहे आणि आमचे प्लेयर चांगले छान आहेत सर. नक्कीच आमच्याकडे गोलंदाजसुद्धा चांगले आहेत. नक्की स्ट्रॅटेजी वगैरे काय ठरवली होती मॅचच्या नंतर किंवा अगोदर? स्ट्रॅटेजी असं काही नाही आहे. आमच्या गोलंदाजावरती, आमच्या प्लेअरवरती परिपूर्ण विश्वास आहे सर, आणि नक्कीच ती कामगिरी करतील असं आम्ही 100% दर्शवतो. नक्की. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है। बंटी घुगे चौथा ओवर लेके आया है। पहली गेंद पर फ्लिक ऑफ द रिस्ट हमें देखने को मिला। गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 26 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओवर्स, 4th ओवर इन प्रोग्रेस। हालांकि दोनों भी बल्लेबाज बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, मगर बड़े स्ट्रोक खेलने का मौका ही नहीं दे रहे हैं गेंदबाज। जी हां, इसमें तो बहुत जोरदार प्रहार तो किया है। गेंद बहुत ऊंची गई है, डीप स्क्वायर लेग की दिशा में पकड़ लिए गए। हसनैन कुरैशी भी जाएंगे मैदान से बाहर और एक झटका। तसेच सन्मान्य धीरजजी पाटील, सचिनजी वाघमारे, मिलिंदजी पाटील आणि किरणजी वाघमारे या सर्व मान्यवरांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दर्शनजी गोंधळी, धीरजजी पाटील, सचिनजी वाघमारे, मिलिंदजी पाटील आणि किरणजी वाघमारे. यासीन सर. यस, धन्यवाद। इसी बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में नमूदार होते हुए। सत्यम, 4 गेंदें अभी भी शेष है। क्या 4 गेंदों में कम से कम 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे? क्योंकि जी हां, पहली ही गेंद का सामना कर रहे थे, गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया है मेरे ख्याल से, ओहो, सीधा फील्डर के हाथ में। मिड विकेट। बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है। इसके पहले हसनैन कुरैशी को आउट किया था स्क्वायर लेग की जानिब, और यहाँ पे पहले ही गेंद पर सत्यम को चलता किया है लॉन्ग ऑन की दिशा में। और अब हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए गेंदबाज, क्या यहाँ पे बंटी घुगे फिर से एक बार एक नया विक्रम स्थापित करेंगे? क्योंकि इस प्रतियोगिता में एकमात्र हैट्रिक वीर है, वो है आकाश गोंधली। आकाश गोंधली ने एक हैट्रिक ले लिया है, और राजनीतिक हैट्रिक, हाँ, हम सभी के चहीते छोटम सेठ ने भी ली है। क्या यहाँ पे हैट्रिक होगा? बैक टू बैक 2 बल्लेबाजों को तो चलता किया है। अंतिम ओवर प्रगति पर MD वॉरियर्स को यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार, रनों की ज़रूरत, मगर रनों को रोका है। जी हाँ, इसमें तो अच्छा शॉट ज़रूर है, मगर कारपेट के सहारे ऑफ ड्राइव में तब्दील तो किया था, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में गेंद, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। पहली 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं बंटी घुगे ने,
और 2 बल्लेबाजों को चलता किया है। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। बंटी की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, मगर यहां पे नजर लग गई। ओवर पिच गेंद करने की सजा, गलती का एहसास जरूर है, मगर अब क्या फायदा पछता के, जब चिड़िया चुग गई खेत। गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 व्यासपीठावर सन्माननीय रुपेशजी माळी, चेंडरे गोंधळपाड्यातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच कल्पेशजी फळसणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेट यांचा यथोचित सत्कार व्यासपीठावर संपन्न होत आहे। धन्यवाद रुपेशजी माळी आणि कल्पेशजी फळसणकर आणि त्यांचे सर्व सहकारी। जी हाँ, यहाँ पे लक्ष द्या, एक मोबाईल फोन विवो Y21 एका आमच्या सहकार्याचा हरवलेला आहे। जर कोणाला सापडला असेल तर तो कृपया व्यासपीठावर आणून देण्याची कृपा करा। यासिन सर, यहाँ पे वाइड करार दिया है। अंतिम गेंद है, चौथा ओवर प्रगति पर, अर्थात अंतिम ओवर यहाँ पे जारी है। इस 1 रन के साथ 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस अंतिम गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो 40 के आसपास पहुंच सकते हैं, या 40 रन बन सकते हैं, या 40 का टारगेट भी रख सकते हैं। सख्त जरूरत है यहाँ पे बड़े स्ट्रोक की एमडी वॉरियर्स के लिए। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे फ्री हिट का मौका मिलेगा बल्लेबाज आयुष बोकाड़े के पास। इस इनिंग में देखिए तकरीबन मेरे ख्याल से चौथा ये नो बॉल है और 4 फ्री हिट खेलने का मौका आया है, फिर भी रनों के लिए तरसते हुए एमडी वॉरियर्स के बल्लेबाज। इतना मौका 4 ओवर में आपको कभी भी देखने को नहीं मिलता। सही मायनों में तकदीर तो आपके ऊपर खुश है, मगर आज गेंदबाजों की भी सराहना मैं करूंगा। ये देखिए फ्री हिट का बिल्कुल फायदा उठाने में नाकाम। अंतिम गेंद भी यहाँ पे बिंदी, और आखिरकार देखते देखते पहले सत्र का खेल यहाँ से होता है खत्म। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 35 और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। अगेन नेक्स्ट मैच यानंतर होणारा सामना श्रीनय ट्रान्सपोर्ट्स चेंडरे विपक्ष नागेश्वर आवास। दोन्हीही संघांचे कर्णधार, चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंडरे आणि नागेश्वर आवास या दोन्हीही संघांचे कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं असल्या कारणानं आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या। आपण वळूया या ठिकाणी। आता आपण आजचा हा दुसरा दिवस आहे साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपण सुरुवात करत आहोत। आणि विनोद भाई या ठिकाणी, छायाताई कुठे आहेत? अरे छाया म्हात्रे मॅडम या ठिकाणी आहेत। मॅडम या इथे या, क्या मॅडम लवकर या। छाया मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या किहीम प्रभागाच्या स्वतः रणरागिणी आहेत, चांगले कार्यकर्ता आहेत। शिवसेनेच्या माध्यमातून ते खूप चांगलं काम करत आहेत आणि छोटम शेट यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या आहेत। छाया मॅडम वेगळं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वतः रणरागिणी आहेत। वेलकम छाया मॅडम, यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। वेलकम मॅडम, या या इथे समोर या। क्या बात आहे, पहिला टॉस केला जातोय तो खास करून छाया मात्रे म्हणजे स्त्री शक्तीकडून पहिला टॉस केला जातोय। 2 संघ या ठिकाणी आहेत, आपण पाहतोय श्रीनय ट्रान्सपोर्ट्स आणि समोर आहे तो आवाज संघ।
आपण नाणेफेकीचा कौल छाया मॅडम यांच्या हस्ते केला जाईल. आपण नाणेफेकीचा कौल करूया. नागेश्वर आवाजने नाणेफेकीचा कौल केलाय. ओके, थांबा थांबा थांबा, पुन्हा करूया आपण. नागेश्वर आवाज म्हणजे विकी बोलणार आहे. टेल चालेल, जे काय असेल. हेड आला या ठिकाणी. हा श्रीनय ट्रान्सपोर्ट्सने हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. विकी 2 मिनिटं, काय निर्णय घेतला? कारण दोन्ही संघाने सामना जिंकला आणि ही मॅच थोडीशी स्ट्रॉंग असेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण कराल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. 4 ओव्हरचा सामना असेल विकी, आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारची रणनीती असेल? जास्तीत जास्त रन करण्याची, दुसरं काय करणार. नक्की विकी. आणि माझ्या व्यासपीठाच्या वरती या ठिकाणी स्वतः या ठिकाणी छाया मॅडम आहेत. छाया मॅडम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा एक संघ गेल्या टायमाला घेतला होता आपण दमदार आमदारमध्ये. पुढच्या टायमाला ह्या स्पर्धेमध्ये तुमचाही संघ असेल असं मला वाटतं. संधी मिळाली तर नक्कीच घेईन. नक्की संधीमध्ये नक्की घ्याल. कसं वाटतं तुम्ही इथे आल्यानंतर? साई क्रीडा मंडळ जिराड अलिबाग, हॅलो, साई क्रीडा मंडळ जिराड आयोजित अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वं आयोजन हे खूप सुंदर आहे. तुम्ही जर बघताच आहात, बसण्याची व्यवस्था असेल, ग्राउंड असेल, बाहेरची पार्किंग असेल, लाईट्स असतील, आपले यूट्यूबर असतील. आयोजन खूप उत्कृष्ट आहे. नार्वेकर साहेबांनी तर सांगितलेलंच आहे की वानखेडे स्टेडियमला लाजवेल असे स्टेडियम झालेलं आहे. नक्की. आणि छोटम शेट्स बद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आत्ताच त्यांनी परवाच आपला निकाल लागलेला आहे. त्यांनी हॅट्रिक मिळवलेली आहे. एक बोलण्यासारखं काहीच नाही आहे त्यांच्याबद्दल. नक्की त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, हे तुमचं नक्कीच, आणि त्यांचा नेहमी तुम्हाला साथ आहे. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात. आपल्यामध्ये या ठिकाणी समाजसेविका छाया मॅडम आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. आपण वळूया आता मात्र थेट मैदानामध्ये, या ठिकाणी मॅच ऑन आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा साखरकर सर आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद पिंट्याजी. 36 धावांचं एक छोटंसं लक्ष घेऊन फेशबेक हाऊस मानी हा संघ उतरलाय मैदानात. त्यांची सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. सागर काटकर आणि सन्मित्र म्हात्रे. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने एक सुरेख कव स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू जातोय स्वीपरच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. सुमेध कमीत कमी मेडन ओव्हर नाही टाकले तरी कमीत कमी 3 ते 4 धावा देईल आणि पुढच्या गोलंदाजांना थोडंसं प्रोत्साहन मिळेल. परंतु सुमेधवरच हल्ला बोल केला जातोय. पहिल्या षटकामध्ये सागर काटकर एक दर्जेदार खेळाडू आहे. हा हा, क्या बात है. तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा अतिशय चांगला हुकचा फटका सक्सेसफुली जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार मारतोय आणि तब्बल आजच्या दिवसामध्ये 14, काल ओव्हर या इनिंग्समध्ये, या स्पर्धेमध्ये 14व्या चौकाराची नोंद केली जाते सागर काटकर. परंतु यावेळेला चांगलं कमबॅक. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आयुष क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. एक धाव घेण्यापासून तो रोखू शकत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्येत 1ची वाढ झाली. अतिशय चांगली सुरेख
चेसिंग सुरुवात केलेली आहे ती फ्रेश बेक हाऊस मानी. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सागर काटकरने दर्जेदार फलंदाजी केली होती. याही वेळेला तशाच पद्धतीची फलंदाजी करतोय. सुमेधकडे अस्त्र खूप आहेत, परंतु कमी लो स्कोरिंग मॅचमध्ये डिफेंड करायचा आहे. थोडासा दबाव त्याच्यावर आला आहे, त्याच्यामुळे धावसंख्या रोखण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धावा जात आहेत. 13 धावा धावफलकावर लागल्यात. सन्मित्र मारण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेतोय, सेफ हँड यष्टीरक्षक नागेश शीतचे, फलंदाज बाद. माहिती त्या दोन्ही संघांना आहे, त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहिल्या 5 चेंडूंमध्ये आपण बघितलं 13 धावा धावफलकावर लागल्यात. एक फलंदाज आता सन्मित्रच्या रूपामध्ये बाद झालाय. 1 डाऊन बॅटर मैदानात येतोय. विश्वेश पाटील. विश्वेश पाटील मैदानामध्ये आपण बघतोय 1 डाऊन बॅटरच्या रूपामध्ये येतोय. 13 धावफलकार आहेत. हा चेंडू रॅपिड चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा चकवतोय, कारण चेंडू हातातून निसटला म्हणा किंवा थोडंसं नियंत्रण वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये. वाईट बॉलचा इशारा आलाय. अधिक 22 धावा म्हणजे 2 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली 17 धावा. खूप महागडं षटक ठरते, कारण धावसंख्येचं पाठबल नाही आहे. 36 धावा आहेत आणि त्यापैकी अर्ध्या धावा या पहिलं षटक व्हायच्या अगोदरच मैदानावर लागलेल्या आहेत. 15 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, स्लोअर वन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखी एक मोठा फटका, षटकार. तब्बल 21 धावा म्हणजे सामन्यामधील जी हवा होती ती थोडीशी काढून घेतलेली आहे या सागर काटकरने, कारण त्याने त्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार 1 षटकाराची नोंद आपल्या फलंदाजीच्या यामध्ये केलेली आहे, यादीमध्ये केलेली आहे. आणि त्यामध्ये 19 धावा 5 चेंडूंचा सामना केला आणि 19 धावांची खेळी त्याने अतिशय आक्रमकपणे सजवलेली आहे. आणि ते सुद्धा अलिबाग तालुक्यातील नंबर 1 बॉलर सुमेध पत्रेच्या गोलंदाजीवर. अजय पवार, आपला संघ आपली वाट बघतायत, लवकर या आपण स्टेजच्या मागे. अजय पवार. दुसरे षटक पुन्हा एकदा एक अनुभव, एक्सपिरियन्स गोलंदाज प्रमोदचा चांगला चेंडू होता. अतिशय चांगल्या सन्मानपूर्वक खेळून काढतोय, बचावात्मक पद्धतीने ढकलतोय चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, फील्ड केला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 22 धावा. आता मोठे फटके मारण्याची किंवा काही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु कदाचित लवकरात लवकर सामना संपवण्याच्या दृष्टीने मोठे फटके मारतील अशी अपेक्षा आहे. बघूया कशा पद्धतीने सागर काटकर 19 धावांवर तब्बल खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलाय. मोठा फटका बॅटमधून निघतोय, परंतु तो मोठा होणार का, लांब जाणार का नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आयुष बोकाडे अतिशय चांगल्या पद्धतीने झेलामध्ये रूपांतर करतोय आणि बाद होऊन तंबूत परततोय तो सागर काटकर. बाद.
चला नक्कीच बाद केलेला आहे. आपल्या संघासाठी जर आपल्याला धावा वाचवायच्या असतील तर खेळाडूंना बाद करणं गरजेचं आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय 22 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानात येतो डावखुरा फलंदाज लखमादेव नवगाव संघाला बिलॉंग करणारा जयेश सुरेकर. चांगली गोलंदाजी केली होती. आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल प्रमोद पाटील मॅन फ्रॉम पेझारी राऊंड विकेटचा मारा करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आपला एक्सपिरियन्स या ठिकाणी दाखवणार का, परंतु पहिल्या चेंडूवर आल्या भिरकावून देतोय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार. आणखी एक षटकार. सहा धाव मिळतात या चेंडूवर सुद्धा. 28 धावा धावफलकावर. अजय सुरेकर आल्या षटकार मारून आपलं खातं उघडताना इट्स अ कन्सिक्युटिव्ह, इट्स अ बिग 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 6. दोन षटकार ठोकलेत आणि सामन्यामध्ये हवा संपुष्टात आणली. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि ही षटकारांची हॅट्रिक. विजयी षटकार. अठरा धावा 3 चेंडूंमध्ये आणि 2 विकेट्स काढणारा जयेश सुरेकर. जयेश सुरेकर आपण व्यासपीठावर या. पुढे जो सामना आहे विकास दादा, पुढील 2 संघ पुकारा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करायचं आहे. आताचा जो पुढील सामना आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळपट्टीजवळ लाईनअप करायचं आहे दोन्ही बाजूला. चला श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंडरे आणि नागेश्वर आवास दोन्ही संघाचे कर्णधार. नागेश्वर आवास आणि चेंडरे ना, यस, दोन्ही संघांनी लाईनअप करा. कारण आपल्या अलिबाग क्रिकेटसाठी एक मानाचा तुरा आणि अस्सल हिरा असा आर्यन खारकर, ज्याने या वर्षीच्या ISPLचं अंतिम विजेतेपद ज्याच्या संघाने चेन्नई संघाने पटकावलं, अशा आर्यन खारकरचा योग्य असा मान सन्मान आणि सत्कार अलिबाग प्रीमियर लीग पर्व